सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये महावितरणाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय। शिरपूर फर्स्टच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली अवाजवी वीज बिल आणि शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्यात होणारी कपात याविरोधात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वापर नसतानाही हजार रुपयांचं बिल येत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी चक्क वीज बिलाचं तोरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावून आपला निषेध नोंदविलाय। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 8 तासांच्या वीज पुरवठ्यातही कपात होत असल्याने शेतकरी वर्गही आंदोलनात सहभागी झाला होता। यावेळी आंदोलकांनी ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एक स्वतंत्र मदत कक्षाची मागणी केली असून या आंदोलनात शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर MSCB कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। ग्रामीण मधील आणि शहरातील अनेक शेतकरी अनेक ग्राहक आज इथे उपस्थित होते। अनेक ग्राहकांना अवाजवी लाईट बिलच्या सामोरे जावं लागत आहे। काही घरात काही नसताना 15-15, 20-20 हजारचे लाईट बिल येत आहे। हे कशामुळे येत आहे हा जाब विचारण्यासाठी आज प्रशासनाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। अनेक ठिकाणी अवाजवी लाईट बिल असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 8 तास लाईट पासून देखील दूर ठेवलं जात आहे। ती 8 तास हक्काची लाईट त्यांना मिळावी आणि या माध्यमातून आम्ही MSCBला अवगत केलेलं आहे की आता MSCBने इथे मदत कक्ष स्थापन करायचं आणि तिथं पूर्ण वेळेक अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्ती येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो। आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशनसाठी असेल या DP जळाल्यानंतर असेल शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न MSCBने केला तर त्याला या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल। अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।